2025चा शेवटचा ग्रहसंयोग. कोणती राशी उघडेल आपलं नवभाग्य? नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. थोडं थांबा, डोळे मिटा आणि एक क्षण मनात विचार करा, या वर्षात काय काय झालं? किती वेळा मन तुटलं, कितीदा आशा मोडल्या, आणि तरीही आत कुठेतरी एक विश्वास राहिला, काहीतरी चांगलं घडणारच. हो, त्या विश्वासाचा क्षण आता आला आहे. कारण 2025चा शेवटचा ग्रहसंयोग म्हणजे फक्त आकाशातील ग्रहांची हालचाल नाही, तर तुमचं आयुष्य बदलवणारा दिव्य क्षण आहे. हा तो काळ आहे जेव्हा नशीब पुन्हा लिहिलं जातं. काहींसाठी आनंदाचा, काहींसाठी पुनर्जन्मासारखा काळ. 2025चं शेवटचं पर्व, डिसेंबरचा उत्तरार्ध. आकाशात एक अद्भुत खेळ सुरू आहे. गुरु, शनी, चंद्र आणि शुक्र यांचा विशेष योग तयार होत आहे. या योगामुळे नकारात्मक ऊर्जा शांत होईल आणि ज्यांचं नशीब बराच काळ झोपलेलं होतं त्यांच्यासाठी नव्या संधींची पहाट उगवेल. हा संयोग म्हणजे भविष्याचं पुनर्लेखन. ज्यांनी आयुष्यात संघर्ष पाहिला, अपयश पचवलं, पण तरीही नमले नाहीत, त्यांच्यासाठीच हा योग घडत आहे. कालचं दुःख हे उद्याच्या उन्नतीचं बीज असतं. या ग्रहसंयोगाच्या काळात स्वामी समर्थांची कृपा ज्या राशींवर असेल त्यांना अद्भुत मानसिक आणि आर्थिक स्थैर्य मिळणार आहे. काहींच्या नात्यांमध्ये जुने तडे भरतील, काहींच्या करिअरमध्ये नवा दरवाजा उघडेल, तर काहींना त्यांच्या जीवनसाथीचा शोध लागेल. हा काळ म्हणजे स्वामींचं अदृश्य संरक्षण कवच जणू. जो विश्वास ठेवेल, जो धैर्याने उभा राहील, त्याच्या बाजूने ग्रह आणि स्वामी दोघाही उभे राहतील. या राशींवर होणार अमृतवर्षाव. मकर, तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड तणावात होतात. कामात प्रयत्न प्रचंड पण परिणाम कमी असं वाटत होतं ना? हा ग्रहसंयोग म्हणजे तुमच्यासाठी रिवॉर्डचा काळ. शनी आता तुमच्याच राशीत बळकट होत आहे आणि गुरु त्याचं समर्थन करत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात अशी घटना घडेल जी सगळं बदलून टाकेल. अचानक आलेली संधी, जुना मित्र पुन्हा आयुष्यात येणं, किंवा घरात एखादी आनंद वार्ता, अशा गोष्टी होणार आहेत. स्वामींवर विश्वास ठेवा आणि या दिवसांमध्ये ओम नमः शिवाय किंवा जय जय स्वामी समर्थ याचा जप करा. तुमचं नशीब उजाळण्याच्या उंबरठ्यावर आहे. कर्क राशीवाल्यांच्या भावनिक जगात या काळात शांती आणि समाधानाचं चैतन्य येईल. ज्यांनी मनात रडून घेतलं पण बाहेरून हसत राहिले, त्यांच्यासाठी आता ईश्वरच उत्तर येणार आहे. या ग्रहसंयोगात चंद्राचा प्रभाव प्रचंड आहे आणि तो तुमचा स्वामी ग्रह असल्याने तुमच्या प्रत्येक भावनेला आशीर्वादाचं रूप मिळेल. घर, आई, भावनिक नाती यामध्ये आनंद येणार आहे. एक अशी गोष्ट होईल की तुम्ही म्हणाल, स्वामी खरंच तुम्ही माझा ऐकलात. वृषभ, या राशीसाठी हा काळ म्हणजे आर्थिक स्थैर्याचा विजय. गेल्या वर्षभरात तुम्ही खूप मेहनत घेतली, पण नशीब जणू लपून बसलं होतं. आता गुरु आणि शुक्र यांचा अनुकूल संयोग झाल्याने अचानक पैसा, संधी आणि प्रतिष्ठा मिळेल. व्यवसाय, नोकरी किंवा कलाक्षेत्र कुठेही तुम्ही चमकाल. ज्यांना आयुष्यात स्थिरता हवी होती त्यांना अखेर ती मिळेल. स्वामी समर्थांची कृपा असल्याने कुठलीही गुंतवणूक किंवा निर्णय आता फळेल. वृश्चिक, तुमच्या राशीसाठी हा काळ म्हणजे आध्यात्मिक जागृतीचा काळ. तुमच्या आत दडलेली शक्ती, तुमचं खऱ्या अर्थाने अस्तित्व, हे सर्व तुम्हाला आता जाणवणार आहे. एखादी गोष्ट जी तुम्ही अशक्य मानली होती ती अचानक शक्य होईल. जीवनात काही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर याच काळात घ्या, कारण स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. गुरु आणि शनीचा प्रभाव तुमच्या 8व्या भावात आहे, म्हणजे गुप्त शक्ती आणि परिवर्तन. ज्यांचं जीवन अंधारात हरवलं होतं त्यांना आता प्रकाश दिसेल. कमेंटमध्ये लिहा, स्वामी समर्थ माझ्या जीवनात प्रकाश आणा. कन्या, तुमचं नशीब आता नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय आयुष्यभर परिणाम करतील. कामात वाढ, घरात समाधान आणि मनात शांती, या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे येत आहेत. कन्या राशीवाल्यांसाठी हा काळ म्हणजे फिनिक्स बर्ड सारखा आहे, म्हणजे राखेतून पुन्हा उभं राहणं. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर खास आहे. ज्यांनी तुमचं नुकसान केलं त्यांनाही तुम्ही क्षमा कराल आणि पुढे जाल. तुमचं हसूच आता तुमचं शस्त्र बनेल. 2025चं शेवटचा आकाश म्हणजे आशेचा संदेश आहे.
काहींसाठी हा काळ सर्वस्व गमावल्यासारखा वाटेल, पण पुढे पहा, कारण आकाशातले ग्रह फक्त फिरत नाहीत, ते आपल्याला परिवर्तनाची संधी देतात. स्वामी समर्थांची कृपा ज्या मनात खरी असेल, त्या मनाचं नशीब कधीही अंधारात राहत नाही. काही दिवसांनी तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या दिवशी मी स्वामींवर विश्वास ठेवला होता आणि आज माझं नशीब उजळलं आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ असं लिहा आणि हा आशीर्वाद इतरांपर्यंत पोहोचवा. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.